ठाणे शहराचे प्रथम नगराध्यक्ष, पहिले महापौर, लोकप्रिय माजी खासदार स्वर्गीय सतीशचंद्र प्रधान यांचं 29 डिसेंबर रोजी निधन झालेलं आहे. हे वर्ष त्यांचं प्रथम पुण्यस्मरण वर्ष असल्याने त्यांच्या स्मरणार्थ प्रधान कुटुंबीय ज्ञानसाधना ठाणे व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय यांच्या वतीने अक्षतांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याची सुरुवात 28 डिसेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे ठाणेकरांच्या उपस्थितीमध्ये झाली. त्याची सुरुवात 28 नोव्हेंबर रोजी गडकरी रंगायतन येथे ठाणेकरांच्या उपस्थितीमध्ये झाली. 16 डिसेंबर रोजी सतीश प्रधान महाविद्यालय ठाणे येथे संपन्न झाली. स्पर्धेचं उद्घाटन ज्ञानसाधना संस्थेचे अध्यक्ष कमलेश प्रधान यांच्या हस्ते झाले. सतीश प्रधान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे, स्पर्धा समन्वयक डॉक्टर संजोत देऊस्कर, प्राचार्य धनंजय ठाकूर, उपप्राचार्य सुरेश हळबांडगे, इतर शिक्षक, विद्यार्थी, पालक, कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. उद्घाटन प्रसंगी कमलेश प्रधान यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेतून 2047च्या शहराची संकल्पना चित्र रेखाटावयाचे नियोजनकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल असं आवाहन करून शुभेच्छा दिल्या आहेत. तर प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून अक्षतांजली उपक्रमाची रूपरेषा मांडली आणि चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना शुभेच्छा दिल्या. नमस्कार. अक्षतांजली निमित्ताने आम्ही ही चित्रकला स्पर्धा जी आयोजित केली आहे ती आम्ही स्वर्गीय श्री सतीश प्रधान यांच्या आठवणी कारण त्यांनी ही अशी मोठी चित्रकला स्पर्धा त्यावेळेस ते आयोजित करायचे. सो आमचा हा छोटासा प्रयत्न होता. त्याच्यात आपण सर्व ठाण्यातले शाळा आणि सर्व NGOs असे आपण एकत्र करून आपण बरेचसे NGOsना तिथे ज्यांना इथे येणं शक्य नव्हतं त्यांना तिथे आपण पार्टिसिपेशनसाठी कलर्स, पेपर असं देऊन त्यांच्याकडनंही आपण चित्र काढून घेतलेत. आणि आज तुम्ही जे बघताय की इथेही ही बरीचशी मुलं आलेली आहेत आणि या सगळ्यांच्या पेपरवरती तुम्हाला जे दिसतंय ते आहे ठाणे. त्यांना जे वाटतं की ठाणे कसं असावं फ्युचरमधलं ते आपण पेपरमध्ये बघतोय. तर ह्यातनं आपण ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी आपण शिकू शकतो कारण त्यात बरेचसे न दिसणारे मेसेजेस आहेत. सो उद्देश हाच आहे की आपण प्रत्येक ठाणेकरांनी यांच्याकडनं काहीतरी छोट्यात छोटी गोष्ट शिकून घ्यावी. आणि सगळ्यांना धन्यवाद. नाही ऐकून आलं. साधी छोटीशी गोष्ट जरी म्हटलं की त्यांनी त्यांचं घर आणि घराभोवती दाखवलेली ही झाडं, हे निसर्ग, हेही आपल्याला सांगतं की ठाण्यात आत्ता आपल्याला हे वाढतं जे कन्स्ट्रक्शन आहे ते त्यांना अशी अपेक्षा आहे की आपण झाडं लावावी, झाडं जगवावी, फुलझाडं लावावी, फळझाडं लावावी. सो हे जे त्यांचं हे जे दिसतंय पेपरमध्ये हे आपण सगळ्यांनी एक त्यातनं प्रोत्साहन देऊन आपण झाडं लावूया. आणि इतकी सुंदर चित्र आहेत की आपण नक्कीच कुठेतरी एक दिवस प्रदर्शनासाठी ठेवूया. आणि अशी माझी विनंती असेल बाकीच्या इतर ठाणेकरांना की ते येऊन नक्की म्हणजे आमच्याकडे येऊन ते पाहावे की त्यांनी किती सुंदर चित्र काढलेली आहेत सगळी.